मेष रास हा सप्ताह आपल्यासाठी नवीन आश्चर्याचा धक्का देणारा असा जाणार आहे। घरामध्ये अचानकपणे पाहुण्यांचे आगमन होईल आणि आपल्याला एक आश्चर्याचा धक्काच बसेल, एक सुखद अनुभव मिळेल। सगळे नातेवाईक मंडळी एकत्र आल्यामुळे आनंदच सगळीकडे पसरेल, त्यामुळे आपण या क्षणाचा पुरेपूर आनंद घ्या। घरामध्ये एखादी नवीन वस्तू खरेदी कराल, यातून आपल्या घरामध्ये भरभरून कौतुक होईल आणि यातून आपले मनही खूप प्रसन्न राहील। आपल्या मुलांकडून शाळेमधील एखादी आनंदी वार्ता समजेल किंवा मुलांच्या प्रगतीबाबत काही गोष्टी आपल्याला कळतील आणि त्यामुळेही आपल्याला एक प्रकारचा सुखद धक्काच बसण्याची शक्यता आहे। आपले वैवाहिक जीवनामध्ये ह्या सप्ताहात सुरुवातीला थोडेसे वादविवाद होण्याची शक्यता आहे, परंतु आठवड्याच्या शेवटी सगळे मतभेद मिटून पुन्हा आपल्यामध्ये पहिल्यासारखे प्रेम निर्माण होईल। उलट सर्व गैरसमज संपल्याने आपल्यामधील प्रेम जास्त घट्ट होईल आणि विश्वासातही वाढ झाल्याचे आपल्याला दिसून येईल। घरामध्ये एखादे धार्मिक कार्य घडण्याची शक्यता आहे, त्यामुळे घरातील सर्व सदस्यांना अध्यात्माची थोडी का होईना पण आवड निर्माण होईल। आपण आपल्या कुटुंबियांसोबत कुठेतरी फिरायला जाण्याची शक्यता आहे, त्यामुळे आपल्यामध्ये जी पारिवारिक एकी आहे त्या एकीमध्ये पहिल्यापेक्षाही जास्त प्रमाणामध्ये वाढ आपल्याला झाल्यासारखे दिसून येईल। एखाद्या समारंभाला भेट द्याल आणि त्यातून आपल्याला जवळचे प्रिय मंडळी गाठ पडतील आणि इथेही आपल्याला पुन्हा सुखद धक्काच मिळणार आहे। बऱ्याच दिवसांपासून आपली कोर्टामध्ये एखादी केस चालू असेल, परंतु ती काही पुढे जात नाही, तर सध्या आपल्या बाजूने ती केस एक पाऊल पुढे जाण्याची शक्यता आहे। परिणाम हे आपल्याला आपल्या बाजूनेच मिळतील, तरी आपण आपले प्रयत्न चालूच ठेवा। आपण एखाद्या रिलेशनशिपमध्ये असाल तर हा आठवडा आपल्याला सुखद धक्का देणार आहे। आपला पार्टनर आपल्याला लग्नासाठी प्रपोज करण्याची शक्यता आहे बरं का, तीही अविस्मरणीय अशी प्रपोज। तरी आपण याच्यासाठी थोडंसं आधीपासूनच तयार राहण्याचा प्रयत्न करा। विवाह इच्छुकांसाठी एक आनंदाची बातमी आहे, ती म्हणजे आपले विवाह जुळण्याची शक्यता आहे, पण आपला जोडीदार आपणच निवडू शकतो बरं का। म्हणजे आपल्याला आवडणाऱ्या व्यक्तीबरोबरच आपले विवाह जुळण्याची दाट शक्यता आहे आणि त्यामुळे जर आपल्या मनामध्ये कोणी असेल तर लगेचच आपल्या घरातील मोठ्यांना किंवा वरिष्ठ मंडळींना जे आहे ते सांगून टाका आणि त्याप्रमाणे आपण प्रयत्न करायला सुरुवात करा। व्यावसायिक वर्गालाही भरपूर धनलाभ मिळवून देणारा हा सप्ताह आहे। आपण पूर्वी कोठे पैसे गुंतवलेले होते तर त्यातून आपल्याला भरपूर प्रमाणामध्ये लाभ मिळण्याची शक्यता आहे। आपल्या व्यवसायातील प्रतिस्पर्धीला आपण जोराची टक्कर देण्याची पण दाट शक्यता आहे। ते नेहमी आपल्याला त्रास देत असतात, आपण एकदाच त्यांना दाखवाल की प्रश्नाला उत्तर हे कसं असतं ते। नोकरी करणाऱ्यांना त्यांची बदली होण्याची शक्यता आहे आणि तीही आपल्याला पाहिजे त्या ठिकाणी आणि सोबतच आपल्या पगारातही वाढ होईल आणि त्यामुळे आपले कुटुंबीय आपल्यावर खूप खुश असतील। तरुण वर्गाला एखादा नवीन व्यवसाय सुरू करावायचा असेल तर नक्कीच सुरू करा, कारण इथेही आपल्याला लाभ मिळण्याची दाट शक्यता आहे। आपल्याला अजून यातून नवीन संधीही मिळतील स्वतःला सिद्ध करून दाखवण्यासाठी, तर या संधीचा आपण पुरेपूर लाभ घ्या। महिला वर्गाला खूप आनंद देणारा आणि सुखद घटना घडणारा असा हा सप्ताह जाणार आहे। अचानकपणे आपले कुटुंबीय मंडळी आपल्याला एखादी वस्तू गिफ्ट करतील आणि त्यामुळे तुम्ही खूप भावनिक व्हाल, तुम्हाला खूप आनंद मिळेल, समाधान मिळेल आणि तुम्हाला तुमच्या घरामध्ये किती किंमत आहे याचीही तुम्हाला जाणीव होईल। सोबतच ज्या कोणी महिला वर्किंग वुमन असतील त्यांना त्यांच्या कामाच्या ठिकाणी भरभरून कौतुक होईल आणि अजून आपल्यावर भरपूर प्रमाणात जबाबदाऱ्याही पडतील, तर त्यासाठीही आपण तयार राहायला पाहिजे। विद्यार्थी वर्गाला त्यांच्या मनासारखे परिणाम मिळतील, त्यांच्या कष्टाचे फळ मिळेल, अजून जास्त अभ्यासाला ते लागतील। स्पर्धा परीक्षेची तयारी करणाऱ्यांना नवीन मार्गदर्शक सापडतील आणि त्यामुळे अभ्यासामध्ये अगदी सोप्या पद्धती ते शिकतील आणि सोबतच एकाग्रतेवरही काम करतील, याचा त्यांना नक्कीच फायदा मिळणार आहे। ज्येष्ठ व्यक्तिवर्गाला हा महिना उत्साहाने परिपूर्ण असा जाणार आहे। एखादी छोटीशी ट्रिप आपण प्लॅन कराल, तेही आपल्या मित्रमंडळी सोबत, आणि त्यातून आपल्याला खूप आनंद मिळेल, मनाला एक प्रकारची शांतीही मिळेल। एखादे नवीन कार्य सुरू कराल, त्यामुळे आपण बिझी राहाल आणि आपले मनही बिझी असेल, परंतु हे सर्व करत असतानाच स्वतःकडे लक्ष देणं, आरोग्य जपणं हे आपण विसरून चालणार नाही। तुम्हाला प्रथम आरोग्य हे जपावे लागणार आहे आणि नंतरच बाकीचे सर्व कामे आपण करा।
ह्या सप्ताहासाठी आपला शुभ अंक हा 2 आहे आणि शुभ रंग हा हिरवा आहे. एकंदरीतच पाहता आपण ह्या आठवड्यामध्ये भरपूर सुखद आश्चर्य अनुभवण्याची शक्यता आहे आणि सोबतच सर्व चांगले लाभही मिळतील आणि त्यामुळे प्रत्येक परिणामांचा आणि गोष्टींचा आपण पुरेपूर लाभ घ्यावा. हा वर्षाचा शेवटचा महिना आहे आणि त्यामुळे आपल्या सर्वांना येणारे हे वर्ष सर्व प्रकारचे सुख, समृद्धी आणि भरभराटीचे जावे हीच ईश्वरचरणी प्रार्थना आहे. धन्यवाद. तुम्हाला माझे हे व्हिडिओ आवडले असतील तर इतरांनाही याचा लाभ मिळावा यासाठी आपल्या मित्रमैत्रिणींना, नातेवाईकांना हे व्हिडिओ नक्की शेअर करा आणि लाईक करा. महत्त्वाचे म्हणजे सबस्क्राईब करा. धन्यवाद.